नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की सायली ही शुद्धीवर आल्यानंतर ती पाहते की तिच्यासोबत आलेली सर्वजण उभे असतात. तेव्हा सायली ही अतिशय आनंदाने रविराज, प्रतिमा, प्रताप, अर्जुन आणि सर्वांना सांगते की मीच खरी तन्वी आहे. आणि सर्वजण हे अवाक होऊन सायलीकडे पाहू लागतात आणि कोणाचाही सायलीच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा रविराज बोलतो, सायली, तुला असे आमच्या भावनाशी खेळताना काहीच असे वाटले नाही का? तेव्हा प्रतिमा देखील बोलते, तन्वीच्या बाबतीमध्ये कसलीही मस्करी मी सहन करून घेणार नाही. आणि सायली, तुझ्याकडे तर मला ही अजिबात अपेक्षा नव्हती. आणि तेव्हा सायलीच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. त्यानंतर आपण पाहतो सायली ही देवळामध्ये जाते आणि देवाकडे न्याय मागू लागते आणि जोरजोरात घंटी वाजवते. आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि तो सायली म्हणून आवाज देतो. आणि सायली ही अर्जुनला बोलते, सायली, की मी तन्वी आहे. जेव्हापासून मी तन्वी असल्याचे मला जाणवत आहे तेव्हापासून मला तन्वीच्या सर्व गोष्टी या माझ्या वाटत आहेत. तिचे खेळणे, तिची पेंटिंग्स, तिच्या आवडत्या वस्तू हे सर्व माझ्या असल्यासारखे मला वाटत आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, म्हणजे याचा अर्थ एकच होतो आणि तो म्हणजे तूच खरी तन्वी आहेस. आणि तेव्हा सायली ही अतिशय आनंदित होते व प्रेमाने तिला मिठी मारते. आता येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कशा प्रकारे सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य सर्वांना पटवून देणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.